नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे दहाशामक, पित्तशामक आणि पाचक पुदिना चटणी। जेवणामध्ये दररोज चटणी पाहिजेच असते, पण काही चटण्यांमुळे उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता वाढते आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात। तर या पुदिना चटणीमुळे शरीरातील उष्णता कमी होईल आणि पचनास मदत होईल। चटणी बनवायला खूपच सोपी आहे। चटणी बनवण्यासाठी मी पुदिन्याची पाने आणि जराशी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून सुकवून घेतली आहे। आणखी मी चमचाभर जिरं, अर्धी वाटी सुक्क किसलेलं खोबरं, पाव वाटी शेंगदाणे तव्यावर मंद गॅसवर भाजून घेतले। शेंगदाणे खोबरे भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच तव्यावर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि जरासं तेल घालून भाजून घेतलं। हे सर्व छान भाजून झाल्यावर थंड करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून चवीनुसार मीठ टाकले आणि मिक्सरला दरदरीत वाटून घेतले। झाली आपली पुदिना चटणी तयार। ही चटणी चवीला जबरदस्त लागते। तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा ही चटणी चपाती सोबत, भाकरी सोबत, ब्रेड सोबत, पुरी सोबत खाऊ शकता। मला या चटणीवर असं तूप घालून खायला खूप आवडते। काय मग मंडळी, नक्की ट्राय करा आपली बहुगुणी पुदिना चटणी।